दरवर्षी साधारण जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाची सुरुवात होते, मात्र यंदाच्या वर्षी मे महिन्यातच पावसानं हजेरी लावली होती आणि नेहमीपेक्षा यंदाच्या वर्षी पाऊस साधारण 8% जास्त पडला असल्याचं बोललं जातंय। राज्यासह देशभरात पावसानं थैमान घातलं असून अजूनही पुढचे काही दिवस पाऊस राहणार असून अनेक भागांना अलर्ट जारी करण्यात आलाय। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत कुठे किती पाऊस झाला, त्यामुळे किती नुकसान झालं यावरच सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आहेर आणि तुम्ही पाहताय कट टू कट। साधारणपणे पावसाचे जून ते सप्टेंबर हे 4 महिने असतात, मात्र यंदा मे महिन्यात उन्हाचे चटके लोकांना बसण्याऐवजी पावसाचा अनुभव लोकांना घेता आलाय, ज्याला प्री मान्सून असं म्हटलं गेलं। आणि नुसता पाऊस नाही तर विजांच्या कडकडाटासह हा पाऊस झाला आणि तेव्हा जो पाऊस सुरू झालाय तो अजून काही थांबायचं नाव घेईना। लोक म्हणतायत की हा परतीचा पाऊस आहे, मात्र तज्ञांच्या म्हणण्यानुसार अजूनही हा मान्सूनचाच पाऊस आहे असं बोललं जात आहे। मात्र गेल्या काही दिवसात पावसानं जरा विश्रांती घेतली होती, पण पुन्हा सगळीकडे धो-धो पाऊस कोसळू लागलाय आणि याचं कारण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया। तर हवामान विभागाच्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि ते पश्चिमेकडे सरकतं, तेव्हा महाराष्ट्रासारख्या भागात पावसाची तीव्रता वाढते आणि असं घडल्यामुळे यंदा सप्टेंबरच्या शेवटपर्यंत आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून उत्तर भारतातही जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागात भूस्खलन, पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं, शिवाय मोठ्या प्रमाणातही नुकसान झालेलं पाहायला मिळालंय। पंजाबमध्ये यंदा गेल्या 3 दशकांमधील सर्वात मोठ्या पुराचा सामना इथल्या जनतेला करावा लागलाय। इथल्या 9 जिल्ह्यांमधील जवळपास 1300 गावं पाण्याखाली गेली होती, ज्यात 43 लोकांचा मृत्यू झाला, हजारो जनावरं वाहून गेली, तर लाखो लोक बेघर झाली आणि सुमारे 22,000 लोकांना स्थलांतरित करण्यात आलं। शिवाय शेतजमिनीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या पुरामुळे पंजाबच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला असून सुमारे 1.48 ते 1.72 लाख हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत। उत्तर भारतातील पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेवरील 110 किलोमीटर लांबीचं कुंपण सुद्धा तुटलं। शिवाय सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या सुमारे 90 चौक्या पाण्याखाली गेल्या होत्या। आंतरराष्ट्रीय सीमा 2289 किमी लांबीची असून राजस्थान आणि गुजरात राज्यापर्यंत विस्तारित आहे। BSF जम्मूमध्ये सुमारे 192 किलोमीटर आणि पंजाबमध्ये 553 किलोमीटर अंतरावर तैनात असते। पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सुमारे 80 किलोमीटर लांबीचं कुंपण आणि जम्मूमध्ये सुमारे 30 किलोमीटर लांबीचं कुंपण पुरामुळे नष्ट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती। जम्मूमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या 20 तर पंजाबमधील 67 चौक्या पुराच्या पाण्यात बुडाल्या होत्या। हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसात पाऊस हा काळ बनून कोसळला। इथं भूस्खलनामुळे 380 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये 48 जण भूस्खलनात, 17 जण ढगफुटीत, 11 जण पुरात, तर 165 जण विविध रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेत। तसेच अजूनही 40 जण बेपत्ता असल्याची नोंद आहे। पावसामुळे शिवाय बदलत्या वातावरणामुळे इथं मोठं नुकसान झालेलं आहे। तब्बल 577 रस्ते बंद करण्यात आले आहेत। यामध्ये 3 राष्ट्रीय महामार्गांचा सुद्धा समावेश होता। पावसामुळे हिमाचलमध्ये आतापर्यंत 812 वीज ट्रान्सफॉर्मर खराब झालेत। पाणी पुरवठ्याच्या 369 योजना बाधित झाल्यात। सर्वाधिक कुलू जिल्ह्यात 213 रस्ते बंद करण्यात आले, तर मंडीमध्ये 154 रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली। निसर्गाने घेतलेल्या या रौद्र रूपामुळे इथे तब्बल 4306 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। ही झाली देशातील काही भागांची परिस्थिती, मात्र महाराष्ट्रातही हेच दृश्य पाहायला मिळतंय। कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नागपूर, अकोला सगळीकडेच पावसाचा जोर दिसून आलाय। मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातला असून बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला। पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा फटका बसला असून रस्त्यांच्या अक्षरशः नद्या झाल्यात। सतत तासनतास पडणाऱ्या या पावसामुळे आता लोकांची गैरसोय सुद्धा होऊ लागली आहे। सर्वाधिक उरळी कांचन या परिसरामध्ये 142.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे। इतकंच नाही तर तुम्हाला माहिती आहे का, देशात सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण कोणतं, तर मेघालयचं चेरापुंजी। मात्र यंदा त्याचंही रेकॉर्ड ब्रेक झालंय आणि ते ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या साताऱ्याचं आहे। सातारा जिल्ह्यातल्या पाथरपुंज या गावात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असून 1 जून ते 1 सप्टेंबर या काळात तब्बल
6,813 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे नेहमी सर्वाधिक पावसासाठी ओळखलं जाणारं चेरापुंजीही यंदा मागे पडलंय। याशिवाय ऑगस्ट महिन्यात सामान्यतः सरासरी 226.8 मिमी पाऊस पडतो, पण यंदा दिल्ली NCR सह उत्तर भारतात पाऊस 48% जास्त झालाय। कोकण किनाऱ्यावर पुढील काही दिवस रिमझिम ते मध्यम पाऊस सुरू राहील असं म्हटलं गेलंय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे धरणं भरली असून त्या कारणानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि परिणामी नदीकाठच्या कैक गावांना पुराचा धोका सुद्धा निर्माण झालाय। तर अतिवृष्टीच्या माऱ्यानं शेतात बहरलेल्या पिकांचा सुद्धा चिखल झाला असून शेतकरी आता हवालदिल झालेत। एकंदरीतच यंदाचा मान्सून हा विक्रमी ठरलाय। काही ठिकाणी पावसानं शेतकऱ्यांना दिलासा दिलाय, पण दुसरीकडे अनेक गावं पाण्याखाली गेली आहे। हजारो घरं उद्ध्वस्त झालीये, जनजीवन विस्कळीत झालंय, शेकडो जीव गेलेत। पाऊस हा निसर्गाचा वरद हस्त असतो, पण त्याच वेळी त्याची तीव्रता वाढली की तो आपत्ती ठरतो। आज हवामानातील बदल आणि पावसाच्या वाढत्या तीव्रतेकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे। हवामान खात्याचे इशारे गांभीर्याने घ्यायला हवेत। प्रशासनानं नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचे इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा गरजेशिवाय बाहेर पडू नका। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला लगेच सबस्क्राईब करा।